शाळेचे मुख्याध्यापक करचे सर, त्याचप्रमाणे कदम सर, की जे मी असताना मुख्याध्यापक होते, बाकीचे इतर सर्व मान्यवर आणि तुम्ही माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी म्हणते मी तुम्हाला, कारण आता तुम्ही फार मोठे झालात. प्रत्येकानं आपल्या आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारानं यश संपादन केलेले आहे. प्रत्येक जण उच्च पदस्थ अशा पद्धतीनं आपल्या आपल्या नोकरीमध्ये व्यस्त आहात. आनंद वाटला. आणि एक गोष्ट इथं मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छिते की मला असं वाटतं 1999ला जी बॅच होती त्या बॅचला मी इथं इंग्लिश शिकवत होते आणि 5वी आणि 6वीची बॅच असेल ती त्यावेळेला. आणि ते विद्यार्थी आता एवढे मोठे माझ्यासमोर आलेत म्हटल्यानंतर मला एक तरी ओळखा येईल का सांगा. फक्त आम्ही तेवढा ओळखायला आलं कारण का की तो माझ्या बरोबर येत जात होता, त्यामुळे तो लक्षात राहिला माझ्या. त्याचप्रमाणे इतरही विद्यार्थी आहेत बरेचसे की जे विद्यार्थी लक्षात राहतात, एकतर गुणसंपन्न असतील तर, आणि दुसरे म्हणजे खोडकर असतील तर अशा पद्धतीनं राहतात काही विद्यार्थी लक्षामध्ये. तर मला या ठिकाणी एवढंच फक्त सांगायचंय की आपण आपल्या भावी आयुष्यामध्ये जे काही यश संपादन केलंय, या ठिकाणी बघा 2-3 मुली इतके छान बोलल्या, मला इतका अभिमान वाटला त्यांचा की कुरवळीसारख्या माझ्या शाळेमध्ये की पोरगी बोलू शकते, आपले विचार मांडू शकते आणि ते पण निर्भीडपणे, याचा मला खूप अभिमान वाटला आणि आनंदही वाटला. कारण का की वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी अनेक विद्यार्थी तयार केले, अनेक विद्यार्थिनी तयार केल्या, पण अगदी निर्भीडपणे बोलणाऱ्या पहिल्यांदा या ठिकाणी पाहिल्या. कारण का की या शाळेमध्ये बोलणाऱ्या विद्यार्थिनी किंवा मुलं फार कमी होती त्या काळामध्ये, पण त्यांनी आपले विचार छान मांडले. मला खूप आनंद वाटला. आणि अँकरिंग करणारी कोण? दीपाली पाटील. सुंदर पद्धतीनं तिनं इथं या ठिकाणी बघा सूत्रसंच, मी सूत्रसंचलन म्हणते कारण का मराठीचे असल्यामुळे हे फार मोठं. कारण काही विद्यार्थी आमच्या जवळून जातात पण आम्हाला ओळखायला येत नाहीत, पण ते ओळख देतात. असे काही विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी येतात जवळून निघून जातात, असेही काही विद्यार्थी आहेत. पण तुम्ही आम्हाला लक्षात ठेवून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. आणि महत्वाची गोष्ट एकच या ठिकाणी तुम्हाला सांगते, ती म्हणजे की जे विचार आम्ही तुम्हाला दिले, मग ते कशा पद्धतीने जोपासायचे, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनाच्या मार्गावरती मार्गस्थ व्हायचंय आणि कोणती शिदोरी आपल्या बरोबर घेऊन जायची, हे आम्ही आतापर्यंत शिकवलं. पण आता या ठिकाणी जे काही आपण एकत्रित आलेलो आहोत, या ठिकाणी फक्त एकच विचार तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या भावी आयुष्यामध्ये ज्यांना आई वडील आहेत त्यांनी आई वडिलांची सेवा करा. ज्यांना सासू सासरे आहेत, आणखी महत्वाचं इथून निर्देश, पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, अशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाटचाल करा. मुलांवरती चांगले संस्कार करा. एक महत्वाचा ज्याला आपण संदेश म्हणू तो तुम्हाला देते. आई वडिलांचं आचरण हा मुलांचा संस्कार असतो. आपण काय म्हणतो की मुलांवरती संस्कार करायचे, तर संस्कार तुम्ही करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे, तर तुमचं जे आचरण आहे, तुमचं जे वर्तन आहे, या वर्तनातून मुलांना शिकलं पाहिजे की आपले आई वडील काय आपल्याला कृती करून दाखवतायत, त्या पद्धतीने आपण कृती केली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण यश संपादन केलं पाहिजे. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत, त्या तुम्ही जोपासा आणि ही शिदोरी घेऊन तुम्ही तुमच्या बरोबर आमच्याकडून घेऊन जावा आणि तुम्हाला भावी आयुष्यामध्ये यशस्वी औदार्य ज्ञानविवेक ऐश्वर ह्या गोष्टी लाभोत ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. आणि आम्हाला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल दोन्ही बॅचचं आभार मानते, धन्यवाद देते. धन्यवाद. सांगितल्या त्या आमच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही अगोदर उतरवलेलेच आहेत, पण त्या अजून चांगल्या पद्धतीने आम्ही आमच्या जीवनात अवलंब करण्याचा प्रयत्न करू. आता मी श्री पिसे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. शैक्षणिक वर्ष
1999 ते 2005 पर्यंत असणाऱ्या बॅचमधील सर्व विद्यार्थी